तलाठी भरती आता जवळ आलेली आहे, त्यामुळे आता फास्ट रिव्हिजनची गरज आहे. या व्हिडिओमध्ये आपण असे 20 प्रश्न पाहणार आहोत जे दरवर्षी तलाठी भरतीमध्ये रिपीट होत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण प्रश्नाकडे वळूया. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो मित्रांनो की 20 प्रश्न आपल्याला असे आहेत की ते तुम्हाला पाठच करावे लागतील आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की त्याचा फायदा होईल. मित्रांनो, एक वेळा लाईक करा आणि व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न समानार्थीवर आहे. कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? याचे योग्य उत्तर आहे वायस. मित्रांनो, वायस हे योग्य उत्तर आहे. वायस आणि एकाक्ष हे या कावळ्याचे शब्दाचे समानार्थी शब्द आहे. कावळ्याला वायस म्हणतात आणि एकाक्ष म्हणतात. त्याच्यानंतर कोपात म्हणजे कबूतर होते. त्यानंतर पीक म्हणजे कोकिळा आणि मिलिंद म्हणजे भुंग. पीक म्हणजे कोकिळा आणि मिलिंद म्हणजे भुंग. कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, गान कोकिळा कोणाला म्हणतात महाराष्ट्राची. तर प्रश्न दुसरा बघूया. मराठी भाषेत आधुनिक नियमानुसार एकूण किती स्वर आहेत? आधुनिक नियमानुसार किती स्वर आहेत? तर आधुनिकनुसार 14. सुरुवातीला 12 स्वर होते, नंतर इंग्रजी या शब्दांच्या वापरामुळे या आणि अ यामध्ये अंतर्भूत झाला. या 2 स्वरापासून झाले 14 स्वर. मित्रांनो, त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुले पुस्तक वाचतात या वाक्यातील प्रयोग ओळखा. मुले पुस्तक वाचतात. येथे कर्ता हे मुले प्रथम विभक्तीत आहे. मित्रांनो, मुले हे प्रथम विभक्तीमध्ये आहे. कर्त्याचे लिंग किंवा वचन बदलल्यास क्रियापद बदलते. कर्त्याचे लिंग आणि वचन बदलले तर क्रियापद बदलते. उदाहरणार्थ, मुलगी पुस्तक वाचते. इथे मुले पुस्तक वाचतात, मुले आले तर वाचतात आले, मुलगी आली असतील तर वाचते आले असते. मित्रांनो, म्हणून कर्तरी हा प्रयोग आहे. प्रयोग तुम्हाला नक्कीच करून जावं लागेल, कारण की तलाठी भरतीमध्ये प्रयोग करावाच लागते. मित्रांनो, त्याच्यानुसार पर्याय नाही आहे. नंतरचा प्रश्न आहे. आम्ही उद्या गावाला जाऊ. आम्ही उद्या गावाला जाऊ. मित्रांनो, या वाक्यातील सर्वनाम कोणते? तुम्हाला सर्वनामाची व्याख्या तर माहीतच असेल. मित्रांनो, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. येथे स्वतःचा उल्लेख करण्यासाठी आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे, त्याच्यामुळे इथं आम्ही येईल. मित्रांनो, पुढचा प्रश्न. डोळा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? डोळा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? डोळाचे डोळे होईल. मित्रांनो, डोळे. आकारात पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकांत होते. या नियमानुसार डोळा आ चे अनेक वचन डोळे ए असे होईल. मित्रांनो, परीक्षेचा वेग विचारात घेऊनच आपल्या क्लासचा वेग वाढवलेला आहे. तुम्हाला फास्ट रिव्हिजन करावंच लागेल. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की क्लास खूप फास्ट होत आहे, तर परीक्षा पण खूप टफची आहे. मित्रांनो, त्याची तयारी तर तुम्हाला ठेवावीच लागेल. पुढचा प्रश्न बघूया. खरे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. खरेचा विरुद्धार्थी खोटे. खरेचा थेट विरुद्धार्थी शब्द खोटे हा आहे. सत्यचा विरुद्धार्थी असत्य. लबाडचा स्वभाव दर्शवणारा शब्द आहे कपटी. हे तर शब्द तुमच्या दैनंदिन जीवनातले आहेत, त्याच्यामुळे माहीतच असतील. पुढचा भाग. खांदा देणे या वाक्प्रकाराचा अचूक अर्थ काय? खांदा देणे. मित्रांनो, खांदा देण्याचा प्रेत वाहून नेण्यास मदत करणे. प्रेत वाहून नेण्यास मदत करणे. कुणाच्या निधनानंतर प्रेत वाहून नेण्याच्या कार्यात मदत करणाऱ्याला खांदा देणे असे म्हणतात. सहकार्य करणे असाही याचा लक्ष्यार्थ होतो. मित्रांनो, सहकार्य करणे हा पण याचा अर्थ होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूया. घरचा भेदी लंका ढाई. हे तर म्हण सर्वांनाच माहिती असेल. घरचा भेदी लंका ढाई ह्या म्हणीचा अर्थ काय? याचे ऑप्शन आहे. मित्रांनो, घरचे आपल्याच माणसाने फितूर केल्याने नुकसान होणे. याचे अचूक उत्तर आहे आपल्याच माणसाने फितूर केल्याने नुकसान होणे, म्हणजे घरचाच भेदी लंका खाई. रामायणात विभीषणाला रामाला मिळाल्यामुळे रावणाचा पराभव झाला. जेव्हा आपलाच माणूस शत्रूला गुपित सांगतो तेव्हा विनाश निश्चित असतो. पाण्यात पाहणे या वाक्प्रकाराचा अर्थ काय? पाण्यात पाहणे. बिंबी पाहणे, नदीकाठी बसणे, द्वेष किंवा मत्सर करणे किंवा शोध घेणे.
एखाद्या व्यक्तीबद्दल मनात प्रचंड राग किंवा मत्सर असणे म्हणजे त्याला पाहण्यात पाहणे. याचा उत्कर्ष सहन न होणे याचा असा देखील होतो. प्रश्न 10वा आहे, एकाच आईच्या उदरी जन्मलेल्यास काय म्हणतात? एकाच आईच्या उदरी जन्मलेल्यांना काय म्हणतात? सख्खे, सहोदर, बंधू, आत्मज. सह प्लस उदर म्हणजेच उदर म्हणजे पोट पोट मित्रांनो, ठीक आहे. म्हणजेच एकाच पोटातून जन्मलेल्यांना सहोदर असे म्हणतात. स्पर्धा परीक्षेत हा शब्दाबद्दल एक शब्द या भागात नेहमी विचारला जातो. सहोदर मित्रांनो, हा प्रश्न पाठच करून ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. राजा या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आहे? राजा, राजकन्या, राणी, राजमाता, राया. याचे अचूक उत्तर आहे राणी. राजा, राणी. हे सोपे प्रश्न आहे. राजा पुल्लिंगी या नामाचे लिंग बदलल्यास त्याचे योग्य स्त्रीलिंग रूप राणी असे होते. हे अतिशय साधे पण नेहमी विचारले जाणारे रूप आहे. सोपीच प्रश्न आहे मित्रांनो, काही सोपीच राहतात. पुढे जाऊया फास्ट. घोरपड या शब्दाचे लिंग ओळखा. लिंग सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो तलाठी भरतीसाठी. लिंग ज्या नामाच्या आधी ती हे सर्वनाम जोडतात येथे स्त्रीलिंग असते. आपण ती घोरपड म्हणतो म्हणून हा शब्द स्त्रीलिंगी आहे. घोरपड स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघूया. उथळ पाण्याला खळखळा फार याचा अर्थ काय? कमी ज्ञान असणाऱ्याने जास्त दिखावा करणे. एखादा असते ना आपल्या ज्याला एखाद्या गोष्टीचं नॉलेज जास्त नसते पण तरी समोर करणारा व्यक्ती, पुढं करणारा व्यक्ती आपल्या साधारण भाषेत, त्यालाच काय म्हणते? उथळ पाण्याला खळखळा फार. ज्या नदीला पाणी कमी असते तिथे आवाज जास्त असते. तसेच ज्या माणसाजवळ थोडेच ज्ञान असते तो स्वतःला खूप हुशार समजण्याचा आवाजावी प्रयत्न करतो. पुढचा सूर्योदय या शब्दाचा अचूक संधिविग्रह. संधिविग्रह मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा. सूर्य प्लस उदय म्हणजे सूर्योदय. हा स्वरसंधीचा प्रकार आहे. सूर्योदय कशाचा प्रकार आहे? स्वरसंधीचा. सूर्यमधील अ आणि उदयमधील उ एकत्र येऊन ओ बनतो, ज्यामुळे सूर्योदय शब्द तयार होतो. मित्रांनो पुढे जाऊया. गजानन या शब्दाचा समास कोणता? गजानन बहुव्रीही समास. ज्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. बहुव्रीही ज्या समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. या क्लासमध्ये आपण स्पष्टीकरण सांगत आहोत मित्रांनो, व्याख्या सांगत आहोत, जेणेकरून तुमचा एका प्रश्नावर 2-3 प्रश्न कव्हर होऊन जाते. ठीक आहे. पुढे जाऊया. पृथ्वीचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पृथ्वी, वसुधरा, धरणी, सरिता, भूमी. वसुधरा, धरणी आणि भूमी हे पृथ्वीचे शब्द आहेत. मात्र सरिता म्हणजे नदी होते, यामुळे या पर्याय पृथ्वीशी संबंधित नाही. पृथ्वीचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? प्रश्नावर लक्ष ठेवत जा मित्रांनो, एका मार्कानं पेपर जाते. पुढचा प्रश्न बघूया. अति तेथे ही प्रसिद्ध म्हण, हे तर सगळेलाच माहीत आहे. माती. जिथे अति तेथे माती ही म्हण सुचविते की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की शेवटी त्याचा वाईट परिणामकारकच होत असतो. पुढचा प्रश्न आहे. शाब्बास, छान खेळलास मधील शाब्बास काय आहे? क्रियाविशेषण, शब्दयोगी, केवळ प्रयोगी, उभयान्वयी. मनातील भावना उत्कृष्टपणे व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. शाब्बास हा प्रशंसा दर्शवणारा शब्द आहे. केवळ प्रयोगी शाब्बास. केवळ प्रयोगी म्हणजे मनात शाब्बास, वा, हा या अशा प्रकारचे शब्द केवळ प्रयोगीमध्ये येते. कविता पुस्तक वाचते या वाक्यातील कर्म कोणता? कविता पुस्तक वाचते. कर्म. वाक्यात क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हणतात. येथे वाचण्याची क्रिया पुस्तकावर होत आहे म्हणून पुस्तक हे वाक्यातील कर्म आहे. तर वाक्यातील कर्म कोणता आहे? तर पुस्तक हे आहे. शेवटचा प्रश्न आहे. लहानपण देगा देवा या ओळीत कोणता अलंकार आहे? लहानपण देगा देवा या ओळीमध्ये दृष्टांत अलंकार आहे. एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी जेव्हा प्रसिद्ध उदाहरण किंवा दाखला दिला जातो
तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. येथे मुंगीचे उदाहरण दिले आहे. लहानपण देवा आपलं तुकाराम महाराजांचं. कमेंट बॉक्समध्ये ही मन पूर्ण करा बरं मित्रांनो. लहानपण देवा पुढं काय येईल याच्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आजचे 20 प्रश्न इथे समाप्त झालेले आहे. हे 20 प्रश्न रिपीट झालेले आहे, त्यामुळे तुमच्यासाठी परीक्षेसाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. याच्यानंतर पण आपण अशाच प्रकारची फास्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या क्लासची पण अपडेट लवकर मिळेल. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या क्लासमध्ये नक्की भेटूया.